भागांमध्ये पाणीही साचायला सुरुवात झाली आहे। कळंबोली सबवे जवळ पाणी साचलेलं आहे। कळंबोली हा अर्थातच असा टप्पा आहे जो पुढे पुण्याच्या दिशेने जाताना सुद्धा पार करावा लागतो आणि आपण बघतोय इथल्या सबवेमध्ये हळूहळू पाणी साचायला सुरुवात झाली आहे। पावसाची सुरुवात सुद्धा थोड्या वेळापूर्वीच झालेली आहे आणि पाऊस मुसळधार पडतोय। पण या मुसळधार पावसात मुंबई आणि इतर शहरांसाठी दिलासादायक बातमी आहे। गेल्या काही दिवसापासून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख धरणांची स्थानिक क्षमता पूर्ण झाली आहे। मोडकसागर धरण तुडुंब भरलंय आणि धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आलाय, तर जवळपास 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या धरणातून सुरू आहे। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या रघुवीर घाटामध्ये दरड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे। घाटामध्ये संरक्षक भिंतीचा मोठा भागही कोसळलाय। शिवाय ज्या ठिकाणी